नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेकमधून द वर्ल्ड हे कार्ड, त्याचा सखोल अर्थ, त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन, लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे, काय मेसेज आहे, तर चला बघूया. द वर्ल्ड हे कार्ड विस्तार, संधी आणि अमर्याद शक्यतांचं प्रतीक आहे. हे सूचित करतं की तुमच्यासाठी नवीन दारं उघडत आहे. मानसिक, आध्यात्मिक किंवा व्यावसायिक पातळीवर तुम्ही जिथे आहात तिथून अधिक व्यापक दृश्याकडे जाण्याची ही वेळ आहे. तुमचं आयुष्य फक्त एका चौकटीबद्ध किंवा एका परिस्थितीत अडकलेलं नाही. जग तुमच्यासाठी खुलं आहे. जग तुमची फॅमिली आहे. वी आर द फॅमिली हे जसं ओशोचं कार्ड आहे तसंच हे कार्ड द वर्ल्ड. जग तुमच्यासाठी खुलं आहे. जगातली सगळी लोक तुमची फॅमिली मेंबर्स आहे आणि ते तुम्हाला तसं ट्रीट करणार आहेत. तर आता आपण या कार्डच्या प्रतिमेचं विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत. या कार्डावर एक व्यक्ती, बहुधा स्त्री किंवा आध्यात्मिक प्रवासी, एका लाकडी पुलावर उभा आहे. समोर खोल निळं आकाश आहे आणि त्यात चमकणारी ग्रहासारखी पृथ्वी दिसते आहे. ती व्यक्ती पृथ्वीचा आणि आकाशाचा अवलोकन करत आहे. जणू संपूर्ण विश्व माझ्यासमोर आहे असं भान त्या व्यक्तीच्या मनात आहे. पार्श्वभूमीमधील कमळाची फुलं, ज्येष्ठ ऋतू आणि गूढ प्रकाशरेषा या सगळ्यांचा अर्थ अंतर्गत शुद्धता आणि आध्यात्मिक जागृती असा आहे. तर आता आपण या कार्डचे अपराईट आणि रिव्हर्स्ड म्हणजेच लाईट अँड शॅडो ॲस्पेक्ट्स म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक पैलू, प्रकाश आणि सावली बाजू बघणार आहोत. जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड सरळ येते, अपराईट येते, तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते. तर हे काय दर्शवत आहे? संधीचं विस्तारीकरण, नवीन प्रोजेक्ट, प्रवास, शिक्षण किंवा आध्यात्मिक मार्ग तुम्हाला मिळणार आहे. संपूर्णता आणि एकीचं भान, तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात. संपूर्णता म्हणजे हे सगळं जग, हे सगळे अणुरेणू, या जगातली सगळी लोक, आपण सगळे एक आहोत. हे एकतेची जी भावना आहे म्हणजे कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस आहे. कॉस्मिक कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस ज्याला म्हणतात, ती ही संपूर्णता आहे की तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहे. व्होलनेसचा जो भाव आहे तो इथे दिसत आहे. जगाशी संवाद, सोशल मीडिया किंवा जागतिक पातळीवरील विचार किंवा संबंध म्हणजे जगाशी जोडलं जाणं, वेगवेगळ्या प्रकारे सोशल मीडियावर जगाशी जोडलं जाणं हा त्याचा अर्थ असू शकतो. धोरणात्मक दृष्टिकोन, मोठ्या चित्राकडे पाहणं म्हणजे बिगर पिक्चर, आउट ऑफ द बॉक्स विचार करणं, दूरदृष्टिकोनाने विचार करणं, हे त्यामध्ये दिसून येतंय. आता हे कार्ड जेव्हा उलटं येतंय, रिव्हर्स्ड येतंय, तेव्हा त्याचा काय अर्थ होतो? तर हे काय दर्शवतं? तुम्ही स्वतःला मर्यादित करत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव आहे. जगातलं तुमचं स्थान अजून तुम्हाला स्पष्ट झालेलं नाहीये. तुम्ही दिशाहीन आहात आणि तुम्हाला संधींचं अज्ञान आहे. तुमच्या मनामध्ये इंटरनल ब्लॉक्स आहेत, कुठेतरी भीती आहे, इन्सिक्युरिटीज आहे, फिअर्स, इन्सिक्युरिटीज, सेल्फ सॅबोटाजिंग बिलीफ्स आहे, सवयी आणि जुन्या कथा म्हणजे पास्टमध्ये जे फेल्युअर्स तुम्हाला मिळालेले आहेत, जे अपयश मिळालेत, त्यातून तुमची स्वतःची एक तुम्ही सेल्फ इमेज बनवलेली आहे आणि माझी लायकी नाही, मी हे डिझर्व करत नाही, असं कंटिन्युअसली तुम्ही स्वतःला अफर्म करत आहात. हे तुम्हाला सोडावं लागेल. जर तुम्हाला प्रगती करायची असेल तर ह्या जुन्या कथा, जुन्या सवयी, भीती, इन्सिक्युरिटीज आणि सेल्फ सॅबोटाजिंग बिलीफ सोडावे लागतील. या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे, काय कॉन्टेक्स्ट आहे, हे आता आपण बघणार आहोत. जर तुम्ही सध्या बंद वर्तुळात अडकलेले आहात किंवा तुम्हाला असं वाटत आहे की तुमचं आयुष्य हे एका मर्यादेपर्यंतच आहे, तर हे कार्ड तुम्हाला सांगतंय तुमच्यासाठी जग अधिक ओपन होत आहे. फक्त तुम्ही स्वतःला रोखत आहात. सगळं जग तुमच्यासाठी खुलं आहे. सगळ्या जगातले लोक तुमचे फॅमिली मेंबर्स असल्यासारखे कुटुंब आहेत. जसं आपण म्हणतो वसुधैव कुटुंबकम, तर या जगामध्ये जे सगळे लोक आहेत हे सगळे तुमचं कुटुंब आहेत आणि सगळे तुम्हाला सपोर्ट करणार आहेत. पण तुम्हीच स्वतःला रोखून धरलं आहे आणि तुमच्या मनातच सेल्फ सॅबोटाजिंग बिलीफ्स आहेत. तुमच्या विचारांना विस्तार द्या. तुम्ही जिथे राहता, ज्या गोष्टी करत आहात, त्या मागेही एक संपूर्ण विश्व आहे जे तुमच्याशी जोडण्याची वाट बघतंय, जे तुम्हाला कनेक्ट होण्याची वाट बघतंय. हे कार्ड सिग्नल आहे की आता तुमचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे. नवीन दृष्टिकोनातून जग पाहण्याची वेळ आलेली आहे. आता या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो?
तुमचं जीवन केवळ भूतकाळाच्या अनुभवांनी मर्यादित नाही, भविष्य उज्ज्वल आहे आणि संधीही भरपूर आहेत. फक्त उघड्या डोळ्यांनी त्यांना पहा. तुम्ही आपल्या आतल्या क्षमतांवर विश्वास ठेवला तर संपूर्ण जग तुम्हाला फॉलो करेल, तुमचं अनुयायी बनेल. या डेकच्या ऑथर सँड्रा अँड टेलर यांनी प्रत्येक कार्ड सोबत अफर्मेशन दिलेलं आहे. तर काय करायचंय, आरशासमोर उभं राहायचंय आणि स्वतःच्या डोळ्यात बघून मोठ्याने अफर्मेशन म्हणायचंय. आधी मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे. तुम्हाला जर ते तुमच्या जर्नलमध्ये दैनंदिनीमध्ये लिहून घ्यायचं असेल तर ते तुम्ही लिहून घ्या आणि हे अफर्मेशन जितक्या जास्त वेळा तुम्ही रिपीट करणार आहात तितकं तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होणार आहे. ते तुमच्या माइंडमध्ये जाऊन तुमच्यामध्ये बदल घडवून आणणार आहे आणि तुमच्या आयुष्यात मोठा बदल किंवा ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला बघायला मिळू शकतं. तर अफर्मेशन आहे, I open myself up to the greater understanding. I expand my view of the world and I open myself to new possibilities. मराठीमध्ये, मी स्वतःला व्यापक समज आणि ज्ञानासाठी खुले करत आहे. मी माझा दृष्टिकोन विस्तारित करत आहे आणि नवीन शक्यतांसाठी स्वतःला पूर्णपणे खुले करत आहे. तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.